मला असं वाटतं की किती वेळ तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करणार ना, किती वेळ करणार, किती वेळ बदनामी करणार. मला आठवत नाही आता तारीख, पण 15 दिवसापूर्वी राजन साळवींच्या बाबतीमध्ये देखील संजय राऊत साहेब हेच बोलले होते की ते कडवट शिवसैनिक आहेत. वंदनीय बाळासाहेबांचा विचार असं तसं, यांची साथ सोडणार नाही, त्यांची साथ सोडणार नाही. त्याच्यामुळे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. शेवटी त्यांना कॉन्फिडन्स असेल ना, पण त्यांचा कॉन्फिडन्स एकानं लूज केला आहे हे देखील त्यांनी बघितलं पाहिजे. त्यामुळे ते बोलले, मॉरल देण्यासाठी कार्यकर्त्यांना बोलले, भास्करराव जाधवांबद्दलचा विश्वास म्हणून बोलले, तर मी कशासाठी बोलावं. पण हेच ते 25 दिवसापूर्वी राजन साळवींच्या बाबतीमध्ये बोलले होते की राजन साळवी साहेब एकनाथ शिंदे साहेबांसोबत जाणार नाहीत, आणि म्हणून एखादा कार्यकर्ता घेतल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणं हे मला असं वाटतं की राजकीय दृष्ट्या योग्य नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की शिंदे साहेबांच्या मंत्र्यांकडे, शिंदे साहेबांच्या सहकाऱ्यांकडे जेवायलाच कोणी जायचं नाही, हा आता पक्षाचा आदेश निघतो, ही एक फार मोठी कमाल आहे. आणि म्हणून मी काल म्हटलं की आता इथपर्यंत हे ठीक आहे, पण भविष्यामध्ये सकाळचा नाश्ता पोहे खायचे, उपीट खायचं, हा देखील आदेश येणार आहे. दुपारच्या जेवणात काय असलं पाहिजे, भाकरी असली पाहिजे की चपाती असली पाहिजे, हे देखील आदेश निघतील की काय राजकीय, अशी आता भीती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटायला लागली.